सध्याचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे, ह्यांना राजकारणी म्हणायच्या लायकीचीच नाही ती. आताचे काही नेते काही निवडून जी गेली 5 वर्ष बघायला सुद्धा ना आलेलं नाही. इथला खासदार आता बदलणार आहे. राजशेट्टीच्या दृष्टिकोनातून एक चेहरा आता यायला पाहिजे नवीन. धैर्यशील मान्यांच्या कामाच्या बाबतीत म्हटलं तर जनतेत नाराजी आहे. खरोखर एवढी आवश्यकता आहे राजू शेट्टींची की पर्याय नाही लोकांना. विद्यमान खासदार आहेत ते लोकांच्यापर्यंत पोहोचले नाहीत 5 वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षात जे झालं त्यांचा जो पराभव झाला त्याचा परिणाम 5 वर्ष दरावर बराचसाच बसलाय. जो नेता शेतकऱ्यांचं पण बघितलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांच्या रोजगाराचं पण काहीतरी बघितलं पाहिजे. किंवा आम्ही मागच्या वेळेला महाचूक केली की आम्ही 5 वर्ष भोगले. राजू शेट्टी सुद्धा आमच्या गावाबद्दल सगळ्यासाठी चांगल्या अंतर्गत दटल्यात. महापुरात येणारा एकमेव नेता म्हटलं तर राजू शेट्टी. राजू शेट्टींच्यामुळं आज प्रत्येक घरात चार चाकी गाड्या आहेत, 2 व्हीलर आहेत, कर्जमुक्त आहेत लोक. एवढं ऐशोआराम जागाला आल्यात. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली. सध्या आपण आलोय हातकणंगले शिरोळ या पट्ट्यामधल्या लोकांची मतं जाणून घेण्यासाठी. आज आम्ही दानोळी या गावाकडे आलोय. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत काका. नमस्कार. सध्या इलेक्शन लागतील आता एप्रिलला आणि मार्चला वगैरे आता डिक्लेअर होतील इलेक्शन. यानंतर तुमच्याकडे नेते यायला सुरू होतील, वेगवेगळे आश्वासन परत घेऊन येतील. आम्ही अशी निवडणूक लढवणार आहोत, याच्यासाठी लढवणार आहोत. तर मुळात तुमची आता मतं काही, कारण वेगवेगळ्या बातम्यातनं याच्यातनं तुमची ऑलरेडी मतं काही ठरवून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या डोक्यात एक विचार आहे राजकारण्यांच्या बद्दलचा. तर तो काय आहे किंवा सध्याच्या लोकसभेचे आता आपले इथले विद्यमान खासदार आहेत धैर्यशील माने, तर यांच्याकडनं आधीच्या अपेक्षा कशा होत्या, त्यांनी कशा फुलफिल केल्या, त्याच्याबद्दलचं काय? एक सांगू काय, सध्याचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे, ह्यांना राजकारणी म्हणायच्या लायकीचीच नाही ती. कुठलं राज्य लेवलचं म्हणायचं? राज्य लेवलचं बिन केंद्राचं बी ते राजकारणी म्हणायच्या लेवलचीच नाही. तर अगोदरचे खासदार आमदार कसे होते आणि आता म्हणजे त्यावेळी नीतिमत्ता वगैरे थोडीफार तरी पाळणारे होते असं म्हणायचं. म्हणजे त्यांच्याजवळ माणुसकी होती, पण यांच्याजवळ माणुसकी अजिबात नाही. हे कुत्र्याच्या अवलादीचे आहेत सगळे. त्यावरून या मुद्द्याकडे यायचं की आता लोकसभेची निवडणूक येईल. लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं की मग कुठला चेहरा पुढे यावा? चेहरा कुठलाही पुढे यावा, पण त्यांनी लोकांची कामं करावी. आता ही सगळी हे लागायला एलडी ला काय म्हणतात ते लावायला ईडी लावल्या सगळी भाजपमध्ये काय सगळं चांगली सरकार असेल तर काय करायचं आहे. आणि या सरकारनं सगळं बॉम्ब करून टाकले. कशाचा ताळ कुठं आहे सांगायचं, ताळमेळ कुठं आहे? काय वाटतं तुम्हाला काका? बोला. इथला खासदार आता बदलणार आहे. बदलणार आता हे प्रत्येक का माहितीये का 5 वर्षे इथं पाय सुद्धा टाकलेला नाही. आता हे वातावरण खूप ठिकाणी बघा. होय, आलाच नाही. आता तो बदलला तर नवीन चेहरा कसा असायला पाहिजे? नवीन चेहरा दररोज येणारा पाहिजे इथं. तुम्हाला काय वाटतं की मग कोण असावं तुमचं व्यक्तिगत? तुमचं व्यक्तिगत काय वाटतं? आम्हाला जरा काँग्रेस वाटते बघा. काँग्रेस. आम्हाला भाजपचा काही समज, आम्हाला जरा काँग्रेस पक्ष यावाच वाटते. आता ह्याच्या माग राजू शेट्टी इथं शेतकऱ्यांच्यासाठी काम करत होते. मागच्या वेळेला त्यांचा पराभव झाला, त्यानंतर धैर्यशील मान्यांना निवडून दिलं. धैर्यशील मान्यांच्या कामाच्या बाबतीत म्हटलं तर जनतेत नाराजी आहे. देशाचा आर्थिक कणा जो आहे शेतकरी 70% 80% तो सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. त्याला खर्च शेतीचा तर भागतच नाही, शेतीचा खर्च भागत नाही, घरचा राहू देच अशी परिस्थिती आहे. आताचे काही नेते काही निवडून जी गेली 5 वर्ष बघायला सुद्धा ना आलेलं नाही, अशी पण नेता आहे ती. तुम्ही काय करणार आहे मग? स्थानिक लेवलला जे आमदार असतील किंवा खासदार असतील हे आपले म्हणून आम्ही त्यांना मतदान करतो. त्यावेळी त्या पद्धतीने त्यांच्याकडून आतापर्यंत ग्रामीण भाग असू दे किंवा सिटीमध्ये त्या पद्धतीने कामं झालेली नाहीत. आमदार जरी असले ते गटापुरते स्वतः त्यांचे काही 4 माणसं असतील तेवढ्यापुरतं संपर्क साधून त्यांचे काम करतात. खासदार असतील ते पण त्या पद्धतीनेच करतात. पण आता ह्या लोकसभेला आणि विधानसभेला असे उमेदवार पाहिजेत की जेणेकरून बाबा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. खरोखरच म्हणजे एक मस्त असेल नेता, जर खरोखर काम करण्याचा कुवत असणारा नेता पाहिजे. आला की निवडून ते फडकणार, मग त्याचा नेत्याचा काय उपयोग आहे? आता सगळं आत्ताचं वातावरण आता सध्या तसं दिसतंय. शेती करणं अतिशय जोखमीचं होऊन बसलंय. आणि गेल्या वर्षी पोटॅश DAP चे दर 1000च्या आत होते. आता 1500-1600 रुपये 1000 रुपये वाढले. महागाई इतकी वाढल्या शेतीचे, हिशोब घातला तर काही राहत नाही शेती. त्यामुळं शेती करणं भयानक अवघड आहे. लोकसभा म्हणजे कसं आहे, लोकसभा पूर्ण देशाची, राज्याची नसून पूर्ण देशाची जी निवडणूक आहे. त्यामध्ये आता बघितलं तर
नारा काय देतो की मोदी सरकार नसून आपला देश कुठला आहे, भारत देश आहे. भारत सरकार हा जो अजेंडा पाहिजे होता, यामध्ये टोटल आता बघितलं भारत नावच दिसत नाही आणि यामध्ये फक्त 2च माणसं पूर्ण देश चालवतात असं समीकरण आहे आणि ते 100% शुअरली आहे. कारण का लोकसभेमध्ये असू दे किंवा राज्याच्या ह्याच्यामध्ये असू दे, संपूर्णपणे फक्त 2च लोक या सत्तेचा वापर करून म्हणजे जे काय करायचा तो निर्णय फक्त 2च माणसं घेतात. या लोकसभेमध्ये पूर्ण म्हणजे कधी तुम्ही बघा की टोटल मंत्र्यांची कॅबिनेट बैठक कधी झालेली आहे का? इकडे एकंदरीत ऊस पट्टा आहे. शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याकडे पैसे आले तर मार्केटला पैसे फिरणार आहेत. त्यामुळे ऊसाचे थोडे पैसे वाढले तर त्यामुळं राजू शेट्टी ऊसाला चांगला दर आला तर सिटी लेवलला, ग्रामीण लेवलला व्यापार धंदा पण हे होईल. आणि महत्त्वाचं मुलामुलींच्या लग्नाच्या दृष्टिकोनातून हातभार मिळेल महत्त्वाचं. त्यामुळं एकंदरीत आम्ही आपल्या दृष्टिकोनातनं आत्ता नवीन खासदार राजू शेट्टी माजी खासदार जे आहे माजी खासदार आहेत. राजू शेट्टीच्या दृष्टिकोनातून एक चेहरा आता यायला पाहिजे नवीन. भारताचे आता जे कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्री कोण आहेत हे कुणालाच माहीत नाही. बरोबर. ज्यावेळी महाराष्ट्रातले शरद पवार होते त्यावेळेला शरद पवार साहेबांनी पूर्ण देशामध्ये नाव त्यांचं होते की बाबा कृषी मंत्री कोण आहे. आणि कृषी मंत्री एवढ्यासाठी होते 2 वेळा त्यांनी कर्जमाफी केली. ही जी वाटचाल आहे ही हिटलरशाहीकडे चालल्या असं म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला वाटतंय. जोपर्यंत तुम्ही सत्तेत होता म्हणजे महाराष्ट्रात सत्ता होती त्यावेळेला धैर्यशील माने सरकारच्या विरोधात बोलत होते. जसं तुम्ही सत्तेत गेला तर मोदीच्या विरोधात म्हणजे पूर्ण फक्त स्वतःपुरता विचार करणारे सर्वच नेते, मी म्हणत नाही की भाजप नाही, राष्ट्रवादी नाही किंवा काँग्रेस नाही, सर्वच नेते फक्त स्वतःची भाकरी कशी भाजल जनतेचा प्रश्नाला कोणीही म्हणजे वाली नाही आहे. आता विषय असा आहे की शेतकऱ्यांच्यासाठी कोण लढणारा असतो ह्याच्यासाठी पाहिजे आपल्याला. कारण शेतकऱ्यांचा आज हा जर बघितला तर तुम्ही मुंबईसाठी आणि पुण्यासाठी जे IT असून दे, पार्क असून दे, तुमचं बाकीचे नोकरदार असून दे, यांच्यासाठी जे शासन निर्माण जे करत आहे ते खेड्यात लोकांच्यासाठी काय केलं आहे आजपर्यंत? काही केलेलं नाही. मग त्याच्यासाठी एक लोकनेता असा असावा की शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी भलं करावं, ह्याच्यासाठी एक चांगला नेता असावा. किती जरी काही जरी असलं तर आज आम्ही शेतकरी असल्यामुळं राजू शेट्टीला आम्ही दैवत मानत होतो किंवा मानतोय. एक परिस्थिती अशी होती की नरेंद्र मोदी जरी त्यांच्या विरोधात राहिला तरी देखील राजू शेट्टीच निवडून येणार. पण गेल्या लोकसभेचा निकाल काय लागला? आज मला सांगा, लोक किती देतात? 1000 देतील, 5000 देतील, पण राजू शेट्टींच्यामुळं आज प्रत्येक घरात 4 चाकी गाड्या आहेत, 2 व्हीलर आहेत, कर्जमुक्त आहेत लोक. एवढं ऐशोआराम जगाला आल्यात. फक्त शेतकरीच नाही, जो राबून खाणारा माणूस आहे त्यांचा देखील पगार डबल झाला. मी हा एक मुद्दा सांगेन की मी आता काम करून काय आहे, एखादा माणूस जर काम केला असेल याच्यापेक्षा तर कोण देणार नाही. शेतकऱ्यासाठी जो लढणारा नेता आहे तोच केलं पाहिजे. आणि भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. तुम्ही शेतीलाच महत्त्व देत नाही आणि प्रत्येक तुम्ही इंडस्ट्रीवाल्यासनीच वय करतायसा. शेतकरी जगला तर सगळे जगणार आहेत आणि शेतकऱ्याचं उत्पन्न झालं तर व्यापार लोकांचा सगळ्यांचं चांगलं होणार आहे. शेतकऱ्याला जर पैसा आला तर सगळ्यांकडे पैसा येणार आहे. काय वाटतं की आता लोकसभेची निवडणूक लागेल एप्रिलमध्ये आणि एप्रिलमध्ये आधीपासूनच आता तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर नेते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला काय वाटतं की आज सध्याच्या विद्यमान खासदारांच्याकडून तुमची व्यवस्थित कामं झालेली आहेत, तेच पुन्हा खासदार व्हावेत किंवा चेहरा बदल व्हावा? काय वाटतं आत्ताची पोझिशन काय आहे? महत्त्वाचं विद्यमान खासदार आहेत ते लोकांच्यापर्यंत पोचले नाहीत 5 वर्षामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा वाली कोण नाही महत्त्वाचा. शेतकऱ्याला प्रॉब्लेम पाण्याचा, परत महागाई वाढली, शेती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला वीज बिल, लाईट बिल, बाकी सगळं महागाई भरपूर वाढल्या. शेतकऱ्याचं कोण ऐकूनच घेत नाही. त्यांचं सगळं वरच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं फोडाफोडीचं राजकारण हे ते सगळं चालू आहे आणि शेतकऱ्याचं कोण ऐकूनच घेत नाही, वैयक्तिक सामान्य शेतकरी. नाही, त्यांनी बोललं ते आता ते काही चुकीचं नाही. आता आपण म्हणजे कृषीप्रधान देश म्हणतो आणि वरच्या तर राजकारण लेवलला बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्याकडं अजिबात कुणाचंही लक्ष नाही. आणि आता विद्यमान जो खासदार आहेत त्यांनी मला वाटतं 5 वर्षात ह्या दाढीला पायसुद्धा लावला नाही. त्याच्यामुळं आता खरोखर एवढी आवश्यकता आहे राजू शेट्टींची की पर्याय नाही लोकांना.
नाही, मला पुढला प्रश्न घ्यायचा आहे की मतदारसंघ फार मोठा आहे, 900 जवळजवळ 1000 गावांचा मतदारसंघ आहे. एवढ्या मतदारसंघात फिरणं काही वेळेला खासदारांना अडचणीचं जात असेल, त्यामुळे इकडे येणं झालं नसेल. राजू शेट्टी आधी खासदार असताना कधी येणं व्हायचं का? 100% हे पहिलं उदाहरण नाहीये ह्या मतदारसंघात. पहिलं उदाहरण नाही की बाबा ह्या गावाला न भेट देणारा म्हटलं तरी एकमेव खासदार आहे. त्यामुळे तुमचा असणारा हा रोष आहे की बाबा त्यांचं येणंच झालं नाही, तर मग का मग नवीन चेहरा कुठला असावा? नवीन शेत आम्ही काय सांगतो मग तुम्हाला, शेतकऱ्यांसाठी आता बघायला गेलं तर हा शेतकऱ्यांचा नेता असावा. आणि आता राजू शेट्टीशिवाय आम्हाला पर्याय बी नाही. ह्या लोक सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा हेच आहे आता की बाबा काही जरी झालं तर पण ह्या वेळेला राजू शेट्टी. लोक अजून कुठे कुठे काय काय म्हणतात, सर्वसामान्य लोकांच्या मनात काय? होय, बरोबर आहे की सर्वसामान्य कसं शेतकऱ्यांचाच नेता पाहिजे म्हणतात. नाही, आता रस्त्यांचा विषय आहे, रस्ता चालल्यात सगळ्या भागात ना, त्यांचा चारपट मोबदल्यासाठी एकमेव खासदारच राजू शेट्टी म्हणजे त्याच्यावर तोंड उघडलेत, बाकी कुणीही बोललेलं नाही. रस्त्याच्या ह्याच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग, आता जो बायपास शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी जाणार आहेत समृद्ध. आता दुप्पट जर दिलं तर शेतकऱ्यांचं उलट नुकसानच होणार आहे नाही. त्यासाठी विद्यमान हे आता खासदार त्याच्यावरती आवाज उठवणारे सध्याचे हे खासदार आहेत, यांना शेतीची जाणीव आहे. FRP विषय आहे, FRP निव्वळ खासदार राजू शेट्टी साहेबांच्यामुळेच वाढले आहे आणि ते असणं गरजेचं आहे. मागच्या 5 वर्षात जे झालं त्यांचा जे पराभव झाला त्याचा परिणाम 5 वर्ष दरावर बराचसाच बसलाय. दर वाढलेच नाहीत नाही. लागवडीचे दर, बाकीचे दर आणि ह्यात ताळमेळ बसतच नाही शेतकऱ्यांचा हा या दराला. तुम्हाला काय वाटतं काका, तुम्ही राजकारणाच्या फळ्या खूप बोलाल ना, काय वाटतं की बाबा राजकारण असं आता बदलत आलंय, आता नेते असे आहेत तुमच्या समोर येणार आहेत आता मतं मागायला, कोण असायला पाहिजे तुम्हाला नेता? आम्हाला म्हणता माझं मत आहे, जे आपल्यासाठी धडपडून अंत करणारे, जे आमच्यासाठी धडपडले, जो खासदार किंवा आमदार असावा त्यांनी गावाची सेवा किंवा ज्या लोकांना, गरीब लोकांना त्यांची काहीतरी अडचण असेल अशा शेतकऱ्यांना येणार मदत करणारा, चांगल्या भूमिकेने असणारा नेता निवडून येणारा यावा ही आमची अपेक्षा आहे. राजू शेट्टी सुद्धा आमच्या गावाबद्दल सगळ्यासाठी चांगल्या अंतकरात झटल्यात, राजकारण केले, मदत केल्या, असा नेता जरी आला तरी आम्हाला समाधान. तुम्हाला आता राजू शेट्टींच्या बद्दलच तुम्ही बोलताय, मला म्हणायचं की ते खासदार होते त्यावेळी काही कामं होत होती का? भरपूर कामं झालेली. त्या निवडणुकीमध्ये एवढं काय झालं होतं की जेणेकरून त्यांचा पराभव झाला होता? दोन्ही पार्टीने त्यांना हे केलं नाही, जवळ घेऊन फसवलं, त्यामुळे पराभव. यावेळी वाटतंय मग काहीतरी की त्यांच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह होईल. बघू आता शेवटी आम्ही महाचूक केली आता लोकांच्या बनत आता म्हणजे तेच बोलतोय की आम्ही मागच्या वेळेला महाचूक केली, हे आम्ही 5 वर्ष भोगले. आता प्रत्येक सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या गट पक्षाचाच आहे का तिकडला? पक्षाचा विषयच नाही, इथं पक्षाचा विषयच नाही. आम्ही कार्यकर्ता नाही असं नाही, पण जे काही सर्वसामान्यांच्या म्हणजे मनात आहे तेच आम्ही बोलणार आहे. काय होईल ते चर्चेत तेच आम्ही मानणार आहे तुमच्यापैकी. एकंदरीत हे असं होऊ शकतंय, हे होईल. नेता कसा असायला पाहिजे? नेता तुमच्या कामाला येणारा पाहिजे, नसेल तर बाबा त्याने काय सुधारणा करायला पाहिजेत. आता विद्यमान खासदार आहेत, त्यांनी परत काय सुधारणा केल्या तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे परत उभा राहू शकताय, किंवा नसतील तर मग दुसरा कोण तुमच्या कामाला येईल. कारण उगाच जाऊन आपण लाईनीत उभा राहून बटन तर दाबायला आपले कष्ट घेत नाहीये, काहीतरी आपल्या अपेक्षा असतात डोक्यामध्ये. एक तरुण म्हणून तर आपण लय वेगवेगळे विचार करत असतो, देशाचा विचार करत असतो की देशामध्ये या विचारधारा त्यांनी पसरवायला पाहिजेत. तर काय वाटतं तुम्हाला? माझं वैयक्तिक एक मत आहे, आता असा नेता पाहिजे, मी आता नाव पक्षाचं वगैरे कोणाचं घेत नाही, जो नेता शेतकऱ्यांचं पण बघितलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांच्या रोजगाराचं पण काहीतरी बघितलं पाहिजे. आणि डेव्हलपमेंट कुठं वाटते, तुमची डेव्हलपमेंट होते ते फक्त MIDC अमुक तमुक सिटीमध्ये, आपली पोरबंदर कामाला दुसरं काहीच करत नाहीत. आतापर्यंत एकही नेता असं सांगा ज्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे की बाबा आलेत ग्रामीण भागात आलेत, शेतकऱ्यांचं बाबा त्यांचं शैक्षणिक असेल, स्पोर्ट्स कोटा असेल, कुठल्या गोष्टी केल्यात आतापर्यंत. आणि येऊन विचारपूस करणे, किंवा आता पूर वगैरे महापूर आला, हा आमचा महापूर पट्टा आहे, महापुरात येणारा एकमेव नेता म्हटलं तर राजू शेट्टी. महापुरात प्रत्येक महापुरात त्यांनी येऊन गेले, आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं. तुम्हाला जाणून झालेला फरक येऊन इथंपर्यंत माणसांनी येऊन भेटून एकंदरीतच काही चर्चा आता इथं घडल्यात, तिकडे चौकातमध्ये घडली, इथं घडली. बदल या गावात तरी दिसतो की बदल पाहिजे. बदल पाहिजे तर मग असा नवीन चेहरा, प्रत्येकाचे चेहरे वेगळे आहेत, परंतु या खासदारांच्या बद्दल एक थोडीशी काय असणार निराशा लोकांच्या मध्ये दिसते, जास्तीत जास्त निराशा दिसते. तुम्हाला काय बोलायचं आहे? राजकारणावर महाराष्ट्राचं राजकारण असेल आता कुठल्या नेत्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि कोणाचा गोला लावायचा किंवा कोणाचं नाव चिटकून घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे.
कारण नेते सगळे एकच आहेत, कुठल्या पण पक्षाचा असू दे सगळे एकत्र येतात. गोची होते ती फक्त कार्यकर्त्यांची होत्या. ग्रामीण लेवल असू दे किंवा राज्य शासनामध्ये असू दे किंवा केंद्र शासनामध्ये असू दे, प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार आपला पक्ष किंवा आपलं काय असेल ते बघत असतात. पण इथं कुठल्या पण एका कार्यकर्त्यानं आज एखाद्या पुढाऱ्याचा झेंडा घ्यायचा किंवा पुढाऱ्यासंग राहायचं दिवस राहिलेले नाहीत. हे एक प्रकट मत आहे. किंवा आज तुम्ही बाहेर किंवा चर्चा बघत असशीला तर आजपर्यंत एक असा माणूस होता की बाबा ह्यो आमचा पक्षाचा आहे किंवा ह्यांचा आणि आमचं काहीतरी जुळते, विचार जुळतात, ह्याचं काम करावं असं वाटायचं. पण आता कोणावर विश्वास राहिला नाही, कोणावरच राहिला नाही. आणि विश्वास ठेवायचा निराशजनक किंवा निगेटिव्ह असं वातावरण तुमचं राजकारणाच्या बद्दल कशामुळे झालं? सध्याचा चालणारा घोडेबाजार, जे काही राजकारणाच्या घडामोडी घडतात दररोज एक काहीतरी वेगळाच असतोय. आज ह्या पक्षात आहे तो उद्या त्या पक्षात आहे. कोण भ्रष्टाचार केलेलेच आहेत, सगळे नेते भ्रष्ट आहेत. मग काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा भाजप असू दे, कोण धोतो यात अंदाज नाही. पण प्रत्येकजण सोयीनुसार आपला पक्ष बदलाले. त्या पक्षाच्या मागे त्या कार्यकर्त्यांचा कोण विचार करतंय काय? फक्त आपले जे काही मालमत्ता आहे, आपलं जे काय ते साबूत ठेवायचं आणि आपलं जे काही गट आहे साबूत ठेवायचं, एवढाच विषय चालू आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार कोण घेतलाय का सांगा? आज महाराष्ट्रात आम्ही कोणाला मतदान करायचं? आमचे नेते आम्ही म्हणत होतो शरद पवार आजपर्यंत, आत्ता पण आमचं मत आहे. पण आज त्यांची काय परिस्थिती आहे? पक्ष फुटला. आज ह्या वयात त्यांनी काय करणार? आणि काय राहिले सांगा राजकारणात? विचार करायचा झाला तर मतदान करायला जायचं का नाही, हा मोठा प्रश्न आहे. मी सांगू का, एक आता हे एवढे तरुण आहेत, एवढी निराश तुमच्यात येणं साहजिक आहे. कारण ज्या उत्साहानं राजकारणानं आपण पुढाकारानं मतदान करत असतो तीच जर अशी उड्या मारत असतील तर हे असं नैराश्यवरनं वातावरण निर्माण होणं साहजिक आहे. परंतु आत्ताच ही वेळ आहे की ह्यांना दाखवून द्यायचं की तुम्ही असं नाहीत केलात ना लोकसभेला. हे मस्त तुम्हाला जसं वाटतंय तसं आम्हाला पण वाटतंय. पण आज जो मतदार आहे की नाही हा विकला गेलेला आहे, त्याचं मत परफेक्ट नाही आहे. आज सकाळी आपल्या पुढाऱ्यावर असतोय, संध्याकाळी त्याला पाकिट बाटली मिळाली की तो सकाळी मतदान करायच्या वेळेला त्याचं वेगळं असतंय.